सो लेट स्टार्ट. आजपासून आपल्याला T20बद्दल बोलायचं होतं तर आपण T20बद्दल बोलू. पण ते तो जो एक शब्द आहे तो ग्रोअल, तो लय डोक्यात घुमू राहिला यार. ते झालं, बदलाने घेतला, पण त्याला मूळ तोड जवाब जे देणं म्हणतात, जे त्याला घासू घासू मारणं म्हणतात, ते सगळं केलं. कालची जे ODIची मॅच होती इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाची, इंडियानं साऊथ आफ्रिकाला घासू घासू मारलं. म्हणजे मारलं कमी पण घसीटलं जास्त. ते डायलॉग नाही का तो, मारता कमवर घसीटता जातो, तर साऊथ आफ्रिका ल खतरनाक मारलं, तळपू मारलं असं की असं काही समजलंच नाही. हे बॉलिंगमध्ये पाहिलं तर आपण बॉलिंगमध्ये कमीत कमी दोन्ही मॅचमध्ये अराऊंड 350 तर बनवलतेच. एकदम एकदम बरोबर. 350 तर बनवलतेच. हे 270ही नाही बनवू शकले. ते आपली चुकी नाही आहे की बा यांना हा बॅट्समन इथं वरच्या जागी खाली खेळला, तो आपला कॉल नव्हता. ते हुशार आहे, तेही समजदार आहे, आपणही हुशार आहोत, आपणही समजदार आहोत. तर ते आपली चुकी नव्हती, ते त्यांचा विचार होता. त्यांना जे करायचं होतं त्यांनी ते केलं. पण ते जे ग्रोअल शब्द म्हटला, मी आताही म्हणून राहिलो, तो नव्हता म्हणायला पाहिजे होता. ते कसं आहे, आम्ही इगोवर घेऊन घेतो आणि मग आम्ही बरबाद करून सोडतो तुम्हाला. पाहून घ्या जेनं असं काही केलेलं आहे. समजा ते 36 ऑलआउट झालेलं आहे त्यावेळेस ऑस्ट्रेलियाला तिथं काढून आणलं, खदेडून आणलं होतं आपण, खदेडून. आता सध्याची कंडिशन कशी आहे माहिती आहे काय, ते जे कुदू राहिले साऊथ आफ्रिकावाले आपले टेस्ट हारून आपले इंडियाले, ते ज्याचं साम्राज्य होतं ना, ज्याचं तर किल्ला होता, ज्याचं ते घर होतं, ज्याचं तो फॉर्मॅट होता, तो नव्हता तिथं. जर बेटा तो असता तर तुम्ही नसते. टेस्ट फॉर्मॅट, ज्याचा फॉर्मॅट तो रिटायर होऊन गेला, एक खिलाडी आमचा, एक कशाला दोन. जर तो खिलाडी असता तर तुम्हाला खदेडून काढलं असतं. तुम्ही जे कुदू राहिले ना, किंवा आम्ही एवढं मोठं यांचं म्हणजे व्हाईट वॉश केलं होम सिरीज त्यांची, जे तुम्ही कुदू राहिले, जे तुम्ही साम्राज्य फोडलं आमचं, जर तो असता मग नसता सोडलं पाहिजे तुम्हाला. मग घसेडू मारलं असतं. आणि तुमची ताकदही नाही आहे ना तुमची हिंमत आहे. जर खिलाडी आमचा असता, आम्ही फक्त 2 खिलाडी पाहिजे होते, मजाक नाही करत, घासू मारलं असतं. याच्यातही आमचे 2-4 खिलाडी चालले, पुरे खिलाडी चाललेही नाही म्हणून राहिलं, पुरे खिलाडी चाललेही नाही. श्रेयस अय्यर नव्हता. श्रेयस अय्यर असताना तर त्यानं घासू मारलं असतं. मजाक नाही करा भाई. अय्यर काय मारते, उरे बाप रे बाप, त्याला घंटा फरक नाही पडत कोण आहे. अय्यरचं पाहून घ्या, तो बेटा तो वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. आणि तो जे गरम मारू राहिला, जो गरम देऊ राहिला, त्याची लिमिट नाही. अय्यरला टेस्टमध्ये टाकून द्या. अय्यर टेस्टमध्ये त्यांना घासू मारलं असतं. पण ते कसं आहे माहिती आहे काय, आम्ही हारलो आमच्या चुकाच्यानं, इमानदारीनं. तुम्ही असं साऊथ आफ्रिका, तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली असन, पण मी आताही गॅरंटेड करतो, मी आताही याची शाश्वती देतो, मी आताही याची गॅरंटी घेतो, 2-4 खिलाडी इकडे तिकडे करा, कोच बदला, मी मजाक नाही करत. 5 टेस्ट मॅचची सिरीज असली ना, मी 3-2 किंवा 4-1 इंडियाच्या साईडनं आताही साऊथ आफ्रिकाला हरवतो. आणा तुम्हाला जिला आणायचं आहे त्याला आणा कोणाला आणायचं आहे. तुम्ही तुमचे कोणतीही प्लेअर आणा, आणि फक्त तुम्ही स्क्वॉडमध्ये चेंज करतो आणि आमचा कोच बदलतो सगळ्यात पहिले. भाईचा मजाक नाही करत. जेवढं घासून मारलं, म्हणजे एवढं घासून मारलं ना, एवढं घासून मारलं असतं त्याची लिमिट नाही. पण आम्ही आमच्याच पायावर कुलाडी मारायला सध्याच्या कंडिशनमध्ये फक्त असे आहे की आमचे हात बांधलेला आहे टेस्टमध्ये. भाऊ तिकडे चालू नाही देऊ राहिले. भाऊ करू राहिले काम आहेत, काय करू राहिले त्यांच्या मनाची ते काही समजून नाही राहिलं. कसं आहे माहीत आहे काय, आपल्या इकडे स्पिनला मारणारा एक खिलाडी आहे, त्याचं नाव सांगतो मी, सरफराज खान. तो घंटा त्याला फरक नाही पडत, त्यानं किती मारले काय मारले काहीच फरक नाही पडत त्याला. तो जे मारते, त्यानं एकदा जे मारणं लावलं भाई, तो 300 नॉट आउट आलेला आहे डोमेस्टिकमध्ये
300 नॉट आउट मजाकचा खेळ नाही आहे. 300 नॉट आउट आहे ना म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. लय म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. सरफराज खान, शमी, भाई जर हे काही नावं असते मजाक नाही करत, खरंच तुम्ही नसते. आणि तुम्ही जे कुदू राहिले, जे कुदले, जे ग्रोवल वाटलं त्याचा बदला घेऊ, बिलकुल घेऊ. मी विसरलो नाही गोष्टी ना, तुम्हाला कधी विसरू देणार. बदला खतरनाक राहणार. तुमच्या घरी येऊन तुम्हाला हरवायचा आहे, येले बदला म्हणतात. बिलकुल हारू, वाईट वॉशही करू, मजाक नाही. करायचं आहे तर करायचं तर आहे भाई. म्हणजे जे ठाणली एक एक तर येईन यार. कोचवर भरोसा नाही फक्त. मला प्रॉब्लेम थोडा असा आहे की कोचवर भरोसा नाही आहे. कोच जरासा आमचा जाऊ द्या यार, काय बोलता कोचवर. आम्हाला माझे विचार म्हणजे काय बोला कोचवर. त्याला त्याचं समजून नाही राहिलं काय करायला पाहिजे. आपण काय बोलू शकता. पण T20 आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. पण एक गोष्ट आहे T20वर बोलायच्या पहिले, त्यांनी त्यांच्या घरी व्हाईट वॉश करून आणणं आहे म्हणजे आणणं आहे. मी असं नाही म्हणत 21 वाला मॅच चाहिए है आगाजी, असं काही नाही म्हणत मी. पण हारून आहे एकदा त्यांच्या घरात जाऊन त्यांनी फोडायचं आहे भाई. टिंबा गिंबा असन ठीक आहे, लय चांगला खिलाडी असन, पण कसं आहे माहिती आहे काय, नाही चालत बदमाशी बेटा. घासू घासू मारलं तुम्हाला. तर तुमच्या अंगात दम असताना करून दाखवते, डिफेन्स करून दाखवते तेवढे रन. आम्ही नाही केले ना, नाही केले की कर केले आम्ही ना. तुम्ही करून दाखवते. तुमच्या अंगात दम असता. तू कॅप्टन एवढा खतरनाक आहे, तू बॅट्समन एवढा खतरनाक करून दाखवता. अबे 300 क्रॉस नाही झाले, आम्ही 350 मारले 2 मॅचमध्ये एवढ्या ड्यूमध्ये. आणि ते बॉल स्विंग होऊ राहिलं तर काय म्हणणं आता. एक वेळा आमच्या नॉर्मल बॉलरला खेळला भाई तू. ज्या वेळेस बॉल ओला नाही होत त्यावेळेस तू एक वेळा खेळला, तुमची फाडून हातात आणली. 2 मॅचमध्ये ते बॉलर आपले ड्यू होत होता म्हणून ते बॉल काही बरोबर हाती लागत नव्हता, म्हणजे पकडला जात नव्हता ना फेकला जात होता बरोबर. बॉलिंग बरोबर होत नव्हती सरळ गोष्ट म्हणजे. तर तुम्ही एवढे कुदू राहिले ते तुम्ही ओडीआयसाठी म्हणून राहिलो मी. पण बेटा एक वेळा सुक्या बॉलनं खेळलो आपण, आणली फाडून हातात. समजतच काही नाही आम्ही तुम्हाला सांगू राहिलो. मी खरंच सांगू राहिलो, खंटा नाही समजत आम्ही तुम्हाला. तरी आमचा एक खिलाडी बाकी होता, शमी बाकी होता, सिराज बाकी होता. 2 शमी सिराज असते ना, मग त्यांनी दाखवलं असतं ड्यूमध्ये बॉलिंग कशी करतात. तो काहीच नका करू, बस रिप्लेसमेंट करून घ्या. शमी सिराज आणि याच्या जागी हर्षित राणा आणि कुलदीपच्या जागी शमी सिराज कुलदीप जडेजा, बस. आणखीन कोण बॉलर होता आपले का मी विसरलो मी सध्या. पण एवढे 4 बॉलर तर समजा आहेच भाई. मजा एक मी तू दाखव करून. हे 4 बॉलरचे नाव घेतो, तू यांच्या समोर तुला जे वाटन ते करून दाखव. मी बुमराचं नावही नाही काढलं ना, मी बुमराचं नाव काढणार. मी 4 बॉल सांगू राहिलो भाई. हे कसं आहे माहिती आहे काय बेटा, कुदूले राहिले ते तुम्ही, बसून टाकला तुम्हाला, मुरून टाकलं तुम्हाला, तुमच्या समोर तुम्हाला घसेडू मारलो. आता डबल ग्रोवल नाही म्हणायचं. एवढं सांगू राहिलो. नाही तर आता T20 आहे, आम्ही T20मध्ये अजून मिळणार जराशी. T20 तर आम्ही तुम्हाला समजत काही नाही. पण एक गोष्ट सांगून देतो, आता एक गोष्ट सांगून देतो यार, माझी डायरी कुठे आहे. ओके, तर हां ऐकून घ्या. T20ची गोष्ट सांगून घेतो. मागच्या मॅचमध्ये, मागची जी T20 झाली ती त्यांच्या घरी साऊथ आफ्रिकेच्या इकडे, त्याच्यात आपले 2-4-5 प्लेयरच्या म्हणजे याच्यावर तो गेम चालला. इमानदारीनं पाहिलं तर त्याच्यात 5 जणांना जास्त परफॉर्म केलं तर संजू, तिलक, अर्शदीप, वरुण चक्रवर्ती. 5 कोण आहे का माहीत, आठवण आला 5 सांगून देईल. पण हे 4 खिलाडी मेन होते त्याच्यात. रवी बिष्णोई होता त्याच्यात, तोही चांगला खिलाडी आहे भाई. पण जनरली हे 4 खिलाडी खेळले त्याच्यात. बाकी एवढे कोणाचे विशेषतः रन नाही आले एवढे कोणाचे.
या 4 जणांना मारली. अभिषेक शर्माही होता, पण अभिषेक शर्माचे तेवढ्या मोठ्या क्वांटिटीत रन नाही आले. एक क्विक स्टार्ट दिली त्यानं, तेवढं पाहिजे होतं त्याच्यापासून. पण सांगू राहिलो, आता तुम्ही सांगा, आता तुमचं काय करायचं आहे? घासून मारायचं आहे की मारून घासायचं आहे? तुमचे प्लेयर तर हेच आहे. आमचे प्लेयर तेच आहे. एक डेव्हिड मिलर ॲड केला यांना. मिलर, हा भाई, आम्ही ते वाचून आलो आहे, आम्ही फायनल वाचून आलो, तुम्ही हे काय सांगू राहिले? आणि ते 5 मॅचची सिरीज आहे. तर या 5 मॅचच्या सिरीजले आपण कसं पाहू राहिलो? कसं पाहू राहिलो म्हणजे जिद्याचं कसं पाहू राहिलो? की बा 4-1, 3-2 की कसं? 4-1, 3-2 हे गोष्टी काय माहीत यार, काही सांगू नाही शकत. कसं आहे माहिती आहे का, मी प्रेडिक्शन जनरली नसतो करत, कारण की माझ्या प्रेडिक्शन फेल होतात. बरं, मी करतच नसतो. कसं आहे माहिती आहे काय, कचरा झाल्यापेक्षा न गेलेलं पुरते. तर मी प्रेडिक्शन वगैरे काही नसतो करत, आणि ना मला ते करणार आवडते, ना प्लेइंग एलेन आवडते. पण मला अंगात चुलला तर मी प्लेइंग एलेन तरी बनवतोच. तर यांची एकदा प्लेइंग इलेवन पाहून घेऊ, आणि यांच्या प्लेअरबद्दल प्लेइंग इलेवन आज ऐकून घेऊ. पण यांच्या प्लेअरबद्दल बोलू आपण उद्या, कारण आपल्याशी वेळ आहे, एवढा काही विषय नाही आहे. ठीक आहे, तर प्लेइंग इलेवन एकदा पाहून घेऊ आपण. एक सेकंड. हां, एडन मार्क्रम आहे आपला. ऐकून घ्या रे बा. एडन मार्क्रम, कॉर्बिन बोश, बर्टमॅन, ब्रेविस, क्विंटन डिकॉक, जॉर्जी. खिलाडी आहे भाई, जॉर्जी आहे हा. कोण आहे हा? आणखीन मार्को जेन्सन, रिजा हेनरिक, आणखीन लिंडे, महाराज, मफाका आला भाई, राजस्थानचा खिलाडी आहे मफाका. आहे ठीकठाक आहे, पाहू. मफाका आहे, मिलर आहे, निगडी आहे, आणखीन स्टब्स. आणि एक गोष्ट म्हणजे स्टब्स आणखीन अँड्रिक नॉर्जी आहे. तर मी काय म्हणतो आहे का, एक गोष्ट अशी की मजा येईन खेळायला. स्टब्सही आहे, ब्रेव्हिसही आहे, मिलरही आहे, एडम मार्क्रमही आहे, डिकॉकही आहे, बोशही आहे. मजा आएगा, देखो मजा आएगा. यांची काही प्लेइंग इलेवन काही बनवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे, ना मी बनवणार. यांचे प्लेयर चांगले आहे भाई, मजा येणार खेळायला तर मजा येणार. आपला तर स्क्वॉड माहितच आहे. मी याचा डबल रिपीट करू का नाही करू? रिपीट करून घेतो. ठीक आहे, एवढं काही रियनचा वाचला तर आपण आपलाही वाचून घेऊ. ऐकून घ्या, कॅप्टन गिल आहे. नाही, कॅप्टन सूर्य आहे, अजून काही चेंज नाही झाला. कॅप्टन सूर्य आहे, गिल आहे, अभिषेक आहे, तिलक आहे, हार्दिक आहे, शिवम आहे, अक्षर आहे, जितेश आहे, संजू आहे, बुमराह आहे, वरुण आहे, आणखीन कोण आहे रे, हर्षदीप, कुलदीप, हर्षित, वाशी. तर अशी गोष्ट आहे. आता अक्षर पटेल जर प्लेइंग इलेवनमध्ये खेळला तर बरं होणार असं मला वाटते. पण काय सांगा, अक्षर पटेल खेळून नाही खेळून. अक्षर पटेल सारखा प्लेअर पाहिजे भाई. तो कोणत्याही कंडिशनमध्ये काही करून टाका, तो एवढा खतरनाक प्लेअर आहे अक्षर पटेल. म्हणून राहिलो मी, अक्षर पटेल तर पाहिजे. पण आता आपलं समोर माहीत नाही ना काय होणार आहे, माहीत नाही काय होणार तो. आणखीन एक गोष्ट अशी, मजा येणार यावेळेस. धुळ्याचं काय कोणाला काही माहीत नाही. स्कायचे रन येणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सूर्यकुमार यादव भाई, रन येणं ल भयंकर इम्पॉर्टंट आहे. एवढे आहे की तुमचे रनच नाही येऊ राहिले मागच्या वर्षीपासून. अवे करत नाही आले. हा, साऊथ आफ्रिकेला गेलता भाई, तेव्हापासून तर आता साऊथ आफ्रिका आली तेव्हापर्यंत रनच नाही आले. डायरेक्ट आलेच नाही रन. काय म्हणता याच्यावर? सूर्यकुमार यादवचे रन येणं खूप 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 गरजेचं आहे. सध्याची कंडिशन अशी आहे. एक सेकंड, मी पाहून घेतो आपल्या प्लेअरचं काय काय चालू आहे. म्हणजे आता हे खेळू राहिले डोमेस्टिक, तर एक्झॅक्टली मला माहीत नाही काय कुठं चालू आहे यांचं. पण तरी मी पाहतो यांचे स्कोअर भेटतात का. तो भेटले तर भेटले. तर ऐकून घ्या रे बा प्लेयरचं, मी ते पाहू राहिलो, प्लेयरचं शोधू राहिलो. केरलावरती मुंबईची मॅच झाली ती. तर याच्यात सध्या हे रिसेंट मॅच आहे. एकदम तळक तेलातून सध्या कळली आहे मॅच. हो यार, कुठे गेली. हां, तर संजू सॅमसन याच्यात काय खेळला. संजू सॅमसन खेळला 28 बॉलमध्ये 46 रन, 164च्या स्ट्राईक रेटमध्ये. ओपनिंग केली 8 चौके 1 छक्का, 164चा स्ट्राईक रेट. ठीकठाक, छान, बढिया, एक नंबर. अजून आणखीन कोण आहे आपल्या या स्क्वॉडमधलं शोधू राहिलो भाई, फक्त मी आणखीन काही नाही पाहू राहिलो.
हां, तर ऐकून घ्या यार. आणि नाही 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 हां, सूर्या ऐकून घ्या. 25 बॉलमध्ये 32 रन. काय झालं भाई सूर्या? नाही यार, असं नाही यार सूर्या भाई. तू काय आहे भाई? 360 आहे भाई. तू तू बॉलले तोडू तोडू मारू राहिलता भाई. काय झालं? असं नको करू यार, खरंच नको करू इमानदारीनं. रन येणं लय गरजेचं आहे आणि खरंच गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, पाहिजे आली पाहिजे रन. 128चा स्ट्राईक रेट आहे फक्त. एकही छक्का नाही मारला का म्हणा. शिवम दुबे 7 बॉलमध्ये 11 रन, एक चौका एक छक्का, 157चा स्ट्राईक रेट भाई. याच्यात सध्या कोण नाही आहे. तर शिवम दुबे 3 प्लेयर झाले, तर बाकीचे 1 सेकंड आणखी सगळंच पाहून घे ना. मग आता काय चालू आहे तर ठीक आहे. अभिषेक ऐकून घ्या रे भाऊ. ओ, तर ऐकून घ्या. हे मॅच कधी झाली? लास्ट 6 डिसेंबरला झाली आहे. म्हणजे हे एकदम तेलातून काढलेलं मॅच आहे, फ्रेश एकदम. अभिषेक शर्मा 34 बॉलमध्ये 62 रन, 182चा स्ट्राईक रेट. काहीच नाही पाहा लागत. रिंकू सिंग, अरे यार गेले घेतला नाही यार रिंकू सिंगले. एक मिनटं, अजून कोण आहे याच्यात आपलं? नाही यार, याच्यात आणखीन कोण नाही याच्यात. अभिषेक शर्माचा फक्त. अश्विन कुमार, ओके नाईस. हां, तर किती प्लेयर झाले? गिल 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 नाही, गिल तर हे इंजर्ड आहे. तिलक पाहू. तिलक काय खेळला सध्याच्या कंडिशनमध्ये? पण तिलक तर सध्या स्कॉडसोबतच होता. तिलक काही खेळला नसेल असं मला वाटते. नाही खेळला. तिलक नाही खेळला. दुबे, हार्दिकनं आग लावली म्हणतात. आग म्हणजे तशी नाही रे यार. नाही, एकदम बॅटीनं. नो, हे जे लास्ट मॅच झाली ते वाह्यात गेली हार्दिकची. रवी बिष्णूनं हा तो पाहिला. रवी बिष्णूनं आउट केला हार्दिक पांड्याला, तर ते गळे मिळूनच गेले ते. काही ना, हार्दिक पांड्या तो येऊन जाईन फॉर्ममध्ये, त्याचा काही विषय नाही. बॉलिंगमध्ये काय केलं भाऊ हार्दिक पांड्याने तेही पाहा लागेल ना आपल्याला. अरे त्यांच्या ओ ओके. हार्दिक पांड्या 4 ओव्हर 1 बेडीज 16 रन, 1 विकेट 4ची इकॉनॉमी. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. हार्दिक पांड्या झाला ठीक आहे. जितेश शर्मा पाहून घेऊ. दोघांपैकी कोण फॉर्ममध्ये असणार त्याच्यावर डिपेंड करते वाटते. पण का मी जितेश शर्मा खेळणार असं, कारण की जितेश शर्माची जागा आहे ना ते. जितेश शर्मा 19 बॉलमध्ये 33, ओके. बहुत बढ़िया. 19 बॉलमध्ये 33, 173चा स्ट्राईक रेट. काहीच नाही बाळगत भाई. एक नंबर चालू आहे, चालते काही विषय नाही एकदम. का म्हणून राहिला आपण, का म्हणणार आहोत? अंशुल कंबोज. अर्शदीप सिंग तर आताच होता. वरुण चक्रवर्ती पाहा लागते भाई. हा तर आगच लावते वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्तीचा विषय कसा माहिती का, त्याचे कधी कधी दिवस खराब जातात. तर दिवस खराब जातात तर मग तो बिचारा मार खाते. मार म्हणजे बॉलिंगमध्ये जसं. पण ज्या दिवशी भाऊचा दिवस असते त्या दिवशी भाऊ गरमच करून टाकतात काम. मग वरुण चक्रवर्ती आहे भाई तसा. हो, मी वरती पाहिलंच नाही आहे ना. सॉरी हां, माझं लक्ष नाही राहिलं. ओके. ही मॅच तर खराब गेली वरुण चक्रवर्तीची. 4 ओव्हर 47 रन, 0 विकेट, 11ची इकॉनॉमी. हो, कोण धुतलं एवढं? पडिकलही होता आहे ना याच्यात. ओके 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 ओके. देवदू पडिकल 46 बॉलमध्ये 102 रन, 221चा स्ट्राईक रेट. ओ क्या बात है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अशी इथंच होता हर्षदीप वरून. अक्षर पटेल को दिखना पड़ेगा ना भाई रे. अक्षर पटेल, अक्षर पटेल एकच प्लेयर आहे. टेस्ट खेळलाच नाही अक्षर पटेल, नाही खेळला. तर भाई काही विषय नाही आहे, सगळे आपल्या फॉर्ममध्ये आहे. हे पाहायचं तात्पर्य असं होतं की बा कोण खरं सध्याची कंडिशनमध्ये काय काय खेळलं ना. पण जज नाही करू राहिलो कोणालाही, कारण की आपल्याला माहीत आहे ते प्लेयर टाईम पडल्यावर काय काय करू शकतात. तर हार्दिक पांड्याची वापसी होऊ राहिली, आणखीन वापसी कोणाकोणाची होऊ राहिली. अजून एवढी विशेष कोणाची वापसी नाही होऊ राहिली. सगळं ते खेळणारच आहे, तेच आहे. हा स्कॉट जनरली तोच आहे जो याच्यात खेळला होता एशिया कपमध्ये. एशिया कपचा इंडियाचा स्कॉट काय होता? सेमच होता ना. तर सेमच आहे सध्या. तर यावेळेस पाहू, यांची मजा पाहू. मी एक आणखीन व्हिडिओ काढतो, कुठं कुठं मॅच होणार आहे, कुठं कुठं कशी कशी फील्ड सॉरी पिच राहणार आहे, तर त्या हिशोबानं मजा आहे का. आणि जे होतं ते आता गिलचं
बघा गिल इंजर्ड नाही आहे, खेळणारा नाही आहे, तरी मलाही माहीत नाही खेळणारा नाही आहे. पण एक गोष्ट आहे, गिल खेळणार, कारण की बऱ्याच दिवसाचा गॅप आहे भाई, आणि होऊन जाते तोपर्यंत गिल खेळते म्हणजे खेळतेच. यस, खेळते म्हणजे खेळतेच. तर झालं सगळं. आता आम्ही आणखीन काही शोधून काढतो की पिच वीच कशी आहे. तर सो बाय बाय. आणि एकदा सबस्क्राईब वगैरे केलं तर बरं होणार. थँक्यू. सबस्क्राईब करून घ्या यार, प्लीज करून घ्या. बाय.